हॅलो स्टुडंट, ॲक्टिव्ह क्लासमध्ये मी सचित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. लास्ट व्हिडिओमध्येच आपण वेगवेगळे फ्रॅक्शनचे फॉर्म्युले वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे पाहिले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिक्स फ्रॅक्शन आणि ते कसे सोडवले जाते हे पाहणार आहोत. मिक्स फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय असतं तर पहा, मिक्स फ्रॅक्शन हॅज अ कॉम्बिनेशन ऑफ होल अँड पार्ट. होल म्हणजे संपूर्ण एक नंबर आणि पार्ट म्हणजे असलेले इंटिजर्स की जे आपण m/n म्हणजेच m/n अपूर्णांक संख्येमध्ये आपण ते नंबर्स लिहिले जातात. मग मिक्स फ्रॅक्शन कसा लिहिला जातो? कोशिएंट इनटू रिमाइंडर अँड डिवाइड बाय डिवायझर. म्हणजेच आता हे नंबर कसे सॉल्व्ह केले आहेत पुढे एक्झाम्पल्स आपण पाहूया. तर आता त्याच्यामध्ये टाइप ऑफ मिक्स फ्रॅक्शनचे दोन प्रकार आहेत. सुरुवातीला आता बेसिक लेवलवर मुलांना शिकवण्यासाठी प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन दाखवले गेले आहेत. मग आता प्रॉपर मिक्स फ्रॅक्शन कसे सॉल्व्ह करतात आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन कसे सॉल्व्ह करायचे ते आता आपण पुढे पाहूया. प्रॉपर फ्रॅक्शन जे असतात हे या पद्धतीने असतात, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर. आता वरती जो आहे हा न्यूमरेटर आहे आणि हा डिनॉमिनेटर. अंश आणि छेदाच्या स्वरूपात जो फ्रॅक्शन लिहिला जातो त्याला काय म्हटलंय? प्रॉपर फ्रॅक्शन. आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर पण आहे आणि हा एक जो नंबर दिसतोय हा पूर्ण संख्या असणार. ही संख्या पूर्ण असते, हा पूर्ण नंबर असतो. मग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय आहे? मिक्स फ्रॅक्शन नंबर. आता आपण एक फर्स्ट एक्झाम्पल घेतलंय पहा, हाऊ टू कन्वर्ट इम्प्रॉपर फ्रॅक्शन इनटू प्रॉपर फ्रॅक्शन. मग इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा हा काय आहे? एक फॉर्मॅट आहे. ही जी रचना असते आपण इथे वरती पाहिले पहा, इम्प्रॉपर फ्रॅक्शन हे नेहमी या स्वरूपात असणार तुमचे कोशिएंट इनटू. आता ह्या दोघांच्या मध्ये कोणतंही चिन्ह नाही, याचा अर्थ इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. व तर हे आपण परत एकदा अशा प्रकारे लिहूया, a इंटू बी अपॉन सी. ठीक आहे, हे या प्रकारे असतं. हे याला ह्या दोघांचा काय असतो? गुणाकार केलेला असतो. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन जे आहे आपल्याला ते प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला एक साधा सिंपल आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायला सर्व विद्यार्थ्यांना मदत होईल. मग आता फॉर्म्युला काय आहे पहा, a इंटू बी अपॉन सी आहे. पण आता हे जेव्हा एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं, ज्यावेळेला आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्यावेळेला आपण हा फॉर्म्युला वापरणार. आता इथे जो आपल्याला अंश आणि हा छेद आहे, तर इथे काय करायचंय? ह्या पूर्ण संख्येने छेदाला गुणायचंय आणि त्याच्यामध्ये ऍड करायचंय आपला अंश आणि छेद तशाला तसा ठेवायचा आहे. मग हे याचं जे आन्सर येईल ते असेल आपला प्रॉपर फ्रॅक्शन. पहा फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. इथे 2 इंटू 3 अपॉन 4 आहे. 2 इंटू 3 अपॉन 4 म्हणजेच आपण काय घेणार? हे आपला एक्झाम्पल असं आहे 2 इंटू 3 अपॉन 4 म्हणजेच हे या पद्धतीने लिहूया, 2 इंटू 4 प्लस 3 अपॉन 4. पहा काय उत्तर येते, 4 टू जा 8 किंवा 2 4 जा 8 प्लस 3 11. पण आपण असं लिहूया 2 4 जा 8 प्लस 3 अपॉन 4 आणि इथे 8 प्लस 3 11 अपॉन 4. हे झालं त्याचं प्रॉपर फ्रॅक्शन. हे आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, आपण हा फॉर्म्युला यूज करून प्रॉपर फ्रॅक्शन सॉल्व्ह केलंय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा, सोपं आहे. ज्या वेळेला तुम्ही फॉर्म्युले वापराल त्यावेळेला तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना मदत होईल. आता हे आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार पहा, 7 इंटू 1 अपॉन 9 म्हणजेच 7 इंटू सी. सीच्या ऐवजी काय आहे इथे? छेदस्थानची जी संख्या आहे त्याने काय करायचंय? गुणायचंय. मग 7 गुणिले 9 अधिक 1. 7 इंटू 9 प्लस 1 अपॉन 9. दॅट मीन्स 7 9 जा 63 किंवा 7 9 जा म्हणा किंवा 9 7 जा आपण 7 9 63 आपण म्हणतो. 63 अधिक 1 आणि भागिले 9 म्हणजेच आपलं इथं उत्तर किती येते पहा, 63 अधिक 1 किती होतात? 64. म्हणजेच आपलं उत्तर येत आहे 64/9.
ठीक आहे. तर ही साधी सोपी एक पद्धत आहे की जेणेकरून आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा. आपला प्रॉपर फ्रॅक्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कसे कन्वर्ट करायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत ॲक्टिव्ह क्लासला लाईक करा, शेअर करा.